नमस्कार. कधी विचार केलाय की जे आपण पाहतो तेच खरं असतं, की आपली नजरच ते वास्तव घडवते? आज आपण अशाच एका छोट्या पण खूप प्रभावी गोष्टीतून समजून घेणार आहोत की कसा फक्त एक दृष्टिकोन, एक नजरिया व्यवसायाचं आणि संधीचं संपूर्ण चित्रच बदलून टाकू शकतो. चला तर मग सुरू करूया. आणि हाच प्रश्न खरं तर खूप महत्वाचा आहे, कारण आपली आजची संपूर्ण गोष्ट याच एका प्रश्नाभोवती फिरते. ही गोष्ट आपल्याला दाखवून देईल की एकाच परिस्थितीत दोन व्यक्ती कशा अगदी टोकाच्या विरुद्ध विचार करू शकतात आणि त्यांचे निर्णय किती वेगळे असू शकतात. तर गोष्ट सुरू होते एका मोठ्या यशस्वी शू कंपनीपासून. त्यांना आपला व्यवसाय वाढवायचा होता, नवीन मार्केट शोधायचं होतं आणि याच शोधात त्यांनी आपल्या दोन सगळ्यात हुशार सेल्समॅन अजय आणि विजय यांना एका दूरच्या बेटावर पाठवलं. काम एकच होतं, तिथे आपल्या कंपनीसाठी काही संधी आहे का हे शोधून काढणं. त्यांचं मिशन अगदी साधं सरळ होतं. त्यांना फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर शोधायचं होतं: आपण या बेटावर शूज विकू शकतो की नाही. एका साध्या व्यावसायिक प्रश्नावर कंपनीचा पुढचा मोठा निर्णय अवलंबून होता. आणि आता इथून पुढे खरी गंमत सुरू होते. अजय आणि विजय दोघेही एकाच बेटावर उतरले. त्यांनी एकसारखीच परिस्थिती पाहिली, एकसारखेच लोक पाहिले, पण त्यांचे निष्कर्ष, त्यांचे रिपोर्ट ते एकमेकांच्या पूर्णपणे विरुद्ध होते. अजय बेटावर पोहोचतो आणि त्याला जे दिसतं ते पाहून तो पूर्णपणे खचून जातो. तो लगेच आपल्या बॉसला कळवतो, बॉस, इथे आपलं काहीच होऊ शकत नाही. इथे कोणी शूजच घालत नाही, त्यामुळे आपली विक्री शून्यच होणार. मी उद्याची पहिली फ्लाईट पकडून परत येतोय. त्याच्यासाठी ही एक संपलेली संधी होती. आता दुसरीकडे विजय, तोही तेच बघतो जे अजयने पाहिलं, पण त्याची प्रतिक्रिया अगदी उलटी. त्याचा उत्साह तर गगनात मावेनासा होतो. तो बॉसला फोन करून म्हणतो, बॉस, आपल्याला लॉटरी लागलीय. इथे एकाकडेही शूज नाहीत. याचा अर्थ इथली 100% मार्केट आपली आहे. तुम्ही फक्त माल पाठवा, मी इथे मार्केट तयार करतो. बघा, दोघांनी पाहिलेली गोष्ट एकच होती. निरीक्षण अगदी सारखं. कोणीही शूज घालत नाही. पण या एकाच निरीक्षणातून अजयने निष्कर्ष काढला 0 विक्री, तर विजयने काढला 100% मार्केट. अजयला अडचण दिसली तर विजयला दिसली संधी. आणि याच विचारसरणीच्या फरकामुळे त्यांच्या कृती पूर्णपणे बदलल्या. हाच या कथेचा मूळ गाभा आहे. तर मग ह्या गोष्टीतून आपण काय शिकायचं? यश हे फक्त परिस्थितीवर अवलंबून नसतं, नाही का? ते यावर अवलंबून असतं की आपण त्या परिस्थितीकडे पाहतो कसं. जिथे एकाला फक्त अडचण दिसते, तिथेच दुसऱ्याला एक मोठी संधी दिसू शकते. आणि यालाच आपण उद्योजकीय मानसिकता किंवा खरा बिझनेस माइंडसेट म्हणतो. म्हणजे काय? तर जिथे इतरांना अडचण दिसते, तिथे संधी शोधून काढण्याची क्षमता. ही फक्त तयार मार्केट शोधण्याची कला नाही, तर गरज ओळखून ती निर्माण करण्याची कला आहे. बरं, हा जो संधी शोधणारा दृष्टिकोन आहे ना, तो असाच येत नाही. त्याची काही मूलभूत तत्त्व आहेत. आपण त्यांना ह्या मानसिकतेचे 3 महत्वाचे स्तंभ म्हणू शकतो. चला ते एक एक करून समजून घेऊया. पहिला स्तंभ आहे समाधानावर लक्ष केंद्रित करणं. म्हणजे इथे कोणी शूज घालत नाही या समस्येत न अडकता त्यांना शूज घालायला कसं शिकवता येईल या समाधानाचा विचार करणं. दुसरा स्तंभ आहे मोजलेली जोखीम घेणं. जिथे कोणी जात नाही तिथे पहिले पाऊल टाकण्याची हिंमत दाखवणं. आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा स्तंभ म्हणजे दूरदृष्टी. आज जरी विक्री 0 असली तरी भविष्यात किती मोठी बाजारपेठ उभी राहू शकते हे पाहण्याची क्षमता. आता हीच गोष्ट आपण आपल्या आयुष्यात आणि आपल्या कामात कशी वापरू शकतो याचा विचार करूया. आपल्यासमोर जेव्हा एखादं आव्हान येतं तेव्हा आपण त्यात अजयसारखी अडचण पाहतो की विजयसारखी संधी? तर मग पुढच्या वेळी जेव्हा एखादी मोठी अडचण समोर उभी ठाकेल तेव्हा अजयसारखं निराश होण्याऐवजी एक क्षण थांबा आणि विजयसारखा विचार करा की या अडचणीत माझ्यासाठी कोणती संधी लपलेली असू शकते. कारण लक्षात ठेवा, प्रत्येक मोठ्या अडचणीतच एक मोठी संधी दडलेली असते.